फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क 3 एप्रिलला आपली जी एक्झाम होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. आतापर्यंत आपण चालू घडामोडीचे 2 लेक्चरद्वारे तुम्हाला 150 इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तयारी स्पष्टीकरणासहित करून घेतली आहे. आता आपण दुसऱ्या सब्जेक्टवर जाऊया, इतिहास. आज आपण इतिहासातले अतिशय महत्त्वाचे असे 50 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहणार आहे. तर हा जो लेक्चर आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी फार महत्त्वाचा राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणताही प्रश्न तुम्हाला मिस नाही झाला पाहिजे. आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ज्याच्यामध्ये 10 PDF पेपर्स तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील, सोबत 10 ऑनलाईन टेस्ट सुद्धा भेटतील. ऑनलाईन टेस्टचा फायदा असा आहे मित्रांनो की तुम्ही पेपर सोडवल्याबरोबर लगेच तुम्हाला तुमचा स्कोर कळणार आहे आणि कोणता प्रश्न राईट आहे कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुम्हाला माहित होऊन जाईल. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होताना दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. त्याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. मित्रांनो, अनअकॅडमीवर एमपीएससी सबस्क्रिप्शन तसेच महाराष्ट्र भरती सबस्क्रिप्शनची प्राइस हाईक होणार आहे. ज्याच्यामध्ये एमपीएससीची 10% पर्यंत प्राइस वाढणार आहे आणि महाराष्ट्र भरती एक्झामची 5% इथं प्राइस हाईक होणार आहे. तर लवकरात लवकर ही प्राइस वाढण्यापूर्वीच तुम्ही इथं सबस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि सबस्क्रिप्शन घेताना कोड यूज करा SOHEL1010. तर गेस्ट पेपर मधला पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या दांडी यात्राबद्दल योग्य विधान ओळखा. खाली 2 विधाने दिली आहेत. विधान पहिलं आहे, महात्मा गांधींच्या यात्रेत 100 लोक सुरुवातीला सहभागी होते. आणि दुसरं आहे, दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. तर याच्याबद्दल विचारलं काय, आपल्याला योग्य विधान विचारलंय. तर याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे? तर याच्यातलं योग्य विधान आहे फक्त ब, की दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. फक्त ब योग्य आहे. आता थोडंफार मी तुम्हाला याचं बॅकग्राऊंड आणि थोडं स्पष्टीकरण सांगतो की 12 मार्च 1930 रोजी 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता 72 सत्याग्रही वीरांसह आपली यात्रा सुरू केली होती. आता इथे किती सांगितलं त्यांनी? 100 सांगितलं. 100 नव्हते सुरुवातीला, किती होते? 72 होते. त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे, हा येणार नाही. ओके. आणि त्याच्यानंतर 6 एप्रिलला यात्रा संपली आणि गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले आणि देशभर मिठाचा कायदा मोडणारं सत्याग्रह आंदोलन उभं राहिलं. 4 मे 1930 डेट लक्षात ठेवत जा. याच्यावर सुद्धा घुमून फिरून प्रश्न विचारला तर या डेट सुद्धा विचारला जाऊ शकतो. 4 मे 1930 रोजी पहाटे गांधींनी कराडी या गावी अटक झाली. ओके. कोणत्या गावी अटक झाली होती त्यांना? कराडी या गावी त्यांना अटक झाली होती आणि येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. तर दुसरा सेंटेन्स होतं की दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. हे करेक्ट आहे. तर आपल्याला योग्यच विचारलं होतं, तर फक्त ब हा योग्य आहे. आणि त्याच्यानंतर देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले आणि 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधीजींची बिनशर्त सुटका केली आणि गांधी आयर्विन यांच्यात वाटाघाटी होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला, जो की त्याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. कधी झाला होता तो? 5 मार्च 1931 ला. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. मित्रांनो, एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडत असेल ना तर खाली तुम्हाला लाईक बटन दिसत आहे, लाईकला क्लिक करायला विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक दुसरा, योग्य जोड्या लावा. नेतृत्व दिलंय आणि या ठिकाणी 1857चा उठाव, म्हणजे ठिकठिकाणी जो 1857चा उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? कुंवर सिंग, मनीराम, बेगम हजरत महाल आणि नानासाहेब. सगळ्यात पहिले पाहूया आपण कुंवर सिंग याबद्दल. तर बाबू कुंवर सिंग यांना ओळखलं जायचं. बाबू कुंवर सिंग यांनी बिहारमधील जगदीशपूर येथे, तर कुंवर सिंग यांचं कोणतं आहे? बिहारमधील जगदीशपूर येथे यांनी वयाच्या 80व्या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली सैन्याविरुद्ध सशस्त्र सैनिकांच्या निवडक गटाचं नेतृत्व केलं होतं. तर 80 वर्षाची असताना सुद्धा त्यांनी हे 1857च्या उठावामध्ये अतिशय चांगली अशी भूमिका निभावली होती आणि त्यांनी नेतृत्व केलं होतं. कुठं? जगदीशपूर येथे, म्हणजे एचं असणार 1. तर तुम्ही बघा जोड्या लावताना नाही का हे ऑप्शन्सकडे थोडं पाहत चला बघा, कारण की बऱ्याच तुमचा टाइम वाचू शकतो. बघा एचं 1 आहे, इथं पहिल्याचं 1 दिलं, इथं 3 दिलं, तर हा दुसरा तर कटून गेला. चौथ्याचा 4 दिला, हा सुद्धा कटला. म्हणजे आता तुम्हाला विचार करावा लागेल फक्त या 2 मध्ये. तर जोड्या लावताना या गोष्टींकडे थोडं ऑप्शनकडे एक करून पाहत चला, जेणेकरून तुमचा टाइम वाचू शकतो. दुसरं बघा काय, मनीराम. आता मनीराम जे होते, मनीराम दत्ता बरुआ असं त्यांचं पूर्ण नाव, त्यांना असं ओळखलं जाते आणि ब्रिटिश भारतातील एक आसामी होते. आणि 1857च्या उठावादरम्यान ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध कट रचल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली होती आणि ते आसाममधील लोकांमध्ये कलिता राजा
कलिता जातीचा राजा म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे याचं 2, मणिराम हे आसामचे होते आणि कलिता राजा म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे बीचं 2, म्हणजे बघा इथं हे तिसऱ्यामध्ये एचं 1 आढळलं, बीचं 2 आढळलं, दोन्ही करेक्ट आहे. पण पहिल्यामध्ये 4 होतं, म्हणजे हाही ऑप्शन गेला, पहिला गेला, दुसरा गेला, चौथा गेला, उरला कोणता? तिसरा. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे तुम्हाला खालचे 2 जरी माहित नसले तर तुम्ही सहज उत्तर याचं काढू शकता, तुमचा वेळही वाचून जाईल. तर या गोष्टीकडे थोडं लक्ष देत चला. आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाचं सांगतो. आता तिसरा आहे बेगम हजरत महल. तर बेगम हजरत महल तथा यांना मोहम्मदी खानूम असं सुद्धा ओळखलं जायचं या नावानं. ही अवधच्या नवाब वाजिद अलीची पत्नी होती आणि 13 फेब्रुवारी 1856 रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वाजिद अलीला कलकत्त्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि बेगम हजरत महलनं इंग्रजांच्या अरेरावीला विरोध करण्याचं ठरवून आपल्या 14 वर्षाच्या मुलासह लखनौमध्ये राहण्याचं ठरवलं होतं. म्हणजे बेगम हजरत महलनं लखनौमध्ये 1857 मध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच्यानंतर शेवटचे आहे नानासाहेब. तर धोडोपंत बाजीराव पेशवे उर्फ साहेब पेशवे हे 1857 स्वातंत्र्य युद्धाचे आर्किटेक्ट होते. त्यांचे मूळ नाव धोंडूपंत होते आणि स्वातंत्र्य लढ्यात नाना साहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. म्हणजे कानपूर ऍज इट इज आहे 1, 2, 3, 4 ज्याचं उत्तर त्यांच्या समोरच आहे. 1, 2 त्याच्या ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 3. मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी केली आहे? तर ही घोषणा केली होती नारायण गुरुंनी. आता आपण थोडंफार नारायण गुरु यांच्याबद्दल माहिती पाहूया. नारायण गुरु यांचा जन्म 26 ऑगस्ट 1854 ला झाला होता. 26 ऑगस्ट 1856. आणि कुठलचे आहेत? तर दक्षिण केरळमधील एका सात्या कुटुंबात त्यांचा जन्म, म्हणजे केरळमधील आहेत ते. आणि श्री नारायण गुरुंनी एक धर्म, एक जात आणि एक देवाचा उपदेश केलं होतं. केरळचे आहेत. थोडं लक्षात असू द्या, कारण की यावेळेस जी झाकी होती ना केरळची, ती केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये तिचा सहभाग घेतला नाही, परंतु ते जे त्यांचा रथ होता केरळचा त्याच्यामध्ये नारायण गुरूंचा सुद्धा फोटो होतं. तर याबद्दल सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4 वर जाऊया. सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवण्यात आलं होतं. त्या अर्जावर भारतीयांच्या वतीने कोण स्वाक्षरी केली होती? तर त्याच्यावर स्वाक्षरी केली होत्या जगन्नाथ शंकर शेठ व राजा राममोहन राय यांनी. कोणी केल्या होत्या? जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय. थोडंफार याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला की सती प्रथा रद्द करण्यासाठी 18 जून 1823, जसं की तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण दिसत, 18 जून 1823 रोजी जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय याच्या स्वाक्षरीने ब्रिटिश संसदेला एक याचिका पाठवण्यात आली. नंतर जेव्हा विल्यम बेटिंग भारताचे गव्हर्नर जनरल झाले तेव्हा त्यांनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांना सती प्रथेविषयी स्थानिक मतांची माहिती घेण्याचे निर्देश दिले. आणि सर माल्कम यांनी ज्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे मत मागितले त्यांच्यामध्ये होते आपले नाना शंकर शेठ. म्हणजे किंवा ग्राउंड लेवलवर काय सिच्युएशन आहे, लोकांमध्ये याबद्दलची काय भावना आहे, तर प्रतिष्ठित व्यक्तीकडे त्यांचं मत मागण्यात आलं. तर सगळ्यात पहिले मत घेण्यात आलं होतं जगन्नाथ शंकर शेठ यांचं. नानांनी केवळ पाठिंबाच दिला नाही याला, तर त्यांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही केली. आणि या कारणास्तव 1829 मध्ये जेव्हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये खूप कमी विरोध झाला. ओके, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आणि राजा राममोहन राय तर या गोष्टीसाठी विख्यात आहेतच की त्यांनी सतीबंदी प्रथेसाठी फार मोलाची कामगिरी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने विचारात घ्या. आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या 4 गोष्टींची घोषणा केली आणि टिळकांनी याला चतुसूत्री असं नाव दिलं. बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली आणि 1920 मध्ये मागे घेतली गेली. वरील विधानांपैकी असत्य विधान कोणतं किंवा कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं विचारलं? असत्य. तर बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली आणि 1920 मध्ये मागे घेतली हे असत्य आहे. पहिलं जे आहे ना ते आनंद बोस यांनी अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या 4 गोष्टी घोषणा केली आणि टिळकांनी याला चतुसूत्री म्हटलं होतं. हे करेक्ट आहे. तर आपल्याला कोणतं विचारलं? असत्य विचारलं, तर उत्तर राहणार फक्त ब हा असत्य आहे. का बरं असत्य आहे? कारण की 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंगने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली होती. म्हणजे कधी रद्द झाली होती? 12 डिसेंबर 1911 ला ती रद्द झाली होती, 1920 ला नाही. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आपल्या या व्हिडिओ बद्दल नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 6. 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली होती? मॉन्टफोर्ड कायदा, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, जिन्नांचे 14 मुद्दे. तर हे सगळेचे सगळे याच्यामध्ये सहभागी होते. अ, ब, क आणि ड. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. या 4ही घटनांचा जी पार्श्वभूमी आहे 1935च्या कायद्याची या 4ही घटनांनी पार्श्वभूमी तयार केली होती. मॉन्टेग्यूच्या धोरणाच्या अनुरोधाने संवैधानिक प्रगतीच्या पुढील पायरी ठरवण्यासाठी मॉन्टेग्यू व व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी भारतातील अनेक लोकांच्या भेटी घेऊन आपला अहवाल ब्रिटिश सरकारला सादर केला होता
आणि त्याच आधारे 1919चा भारत सरकारचा कायदा, त्याला काय म्हणून ओळखतो आपण, मॉन्टफोर्ट सुधारणा म्हणून ओळखलं जाते. मॉन्टफोर्ट सुधारणा करण्यात आला आणि मॉन्टफोर्ट सुधारणा सुरू झाल्यापासून त्यांच्यामध्ये बदल करण्याची मागणी सुरू झाली होती. त्याच्यानंतर मॉन्टफोर्ट शिफारशी प्रणाली 10 वर्षानंतर मूल्यमापन करून पुढील उपाययोजना सुचवण्यासाठी आयोग नेमावा असे ठरले होते. परंतु भारतीय लोकांचा त्याचा बराचसा असंतोष दखल घेतली ब्रिटिश सरकारने. 1923 मध्ये सायमन कमिशन आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. कधी सायमन कमिशन? 1927च. परंतु या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्याच्यामुळं सायमन आयोगाबरोबर राष्ट्रीय सभेने पुकारलेल्या बहिष्काराच्या संदर्भात भारतातील पुढाऱ्यांनीच सर्वसंमतीने एक घटना बनवावी असं हुजूर पक्षाकडून आवाहन करण्यात आलं आणि ते स्वीकारण्यात येऊन सर्व पक्षांच्या परिषदेने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जायचा. म्हणजे बघा, क्रम लक्षात ठेवा. पहिले मॉन्टफोर्ट कायदा, त्याचा विरोध झाला, त्याचा मूल्यमापन करण्यासाठी सायमन कमिशन नेमण्यात आलं. सायमन कमिशन कधीचं आहे? 1927चं. मॉन्टफोर्ट कायदा 1919चा. नंतर यात सायमन कमिशनचा विरोध झाला. नंतर राष्ट्रीय सभेने ठरवलं की नाही, आता आपण स्वतः एक अशी कमिटी नेमायची आणि त्यांनी घटना निर्मिती करायची. त्याच्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला. तर म्हणजे यांनी हे सगळ्या घटना काय करत गेले की ह्या पार्श्वभूमी तयार करत गेल्या कशाची? 1935 साठीच्या कायद्याची. त्यानंतर त्या समितीचा जो अहवाल होता तो पंडित मोतीलाल नेहरूंचा, तो नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध झाला आणि नेहरू अहवालामध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या धर्तीवर ब्रिटिश हिंदुस्थानाची घटना सुचवण्यात आली आणि अल्पसंख्याकांसाठीच्या मूलभूत हक्कांची आणि योजना करण्यात आली. परंतु मुसलमानांतील भीती किंवा शंका यांची दाद घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मुसलमान पुन्हा दुरावले आणि आगा खान यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मुसलमान परिषद दिल्लीत भरली व जिना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यांचे मागण्यांना मुसलमानांनी एकमुखी पाठिंबा जो जाहीर केला होता. म्हणजे जिनांचे 14 मुद्दे. म्हणजे या सगळ्या घटना एकमेकावर अवलंबून आहे आणि त्याची पार्श्वभूमी यांनी या सगळ्या घटनांनी एका प्रकारे 1935च्या जे कायदा आहे त्याची पार्श्वभूमी तयार करत गेली होती. ओके, तर हा उत्तर असणार ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 7. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण तत्पूर्वी कोणत्या गव्हर्नर जनरल पैकी एकानं स्वीकारलं होतं? त्याच्या पहिले स्वीकारलं होतं लॉर्ड ऑकलंड यांनी. लॉर्ड ऑकलंड. तर वारसा हक्क नामंजूर धोरण लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्याआधी सुरू होतं. डलहौसीच्या कालखंडात मात्र या धोरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. तर 1834 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी घोषित केले की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची विशेष कृपा होय. तसेच गव्हर्नर जनरलला असा आदेश देण्यात आला की नवीन प्रवेश किंवा कर प्राप्त करण्याची कोणतीही स्पष्ट, सरळ व सन्मानजनक संधी सोडू नका. यानुसार लॉर्ड ऑकलंडच्या कार्यकाळात मांडवी 1839 मध्ये, कुलाबा व जलोर 1840 आणि सुरत 1842 ही राज्ये खालसा करण्यात आली होती. म्हणजे डलहौसीच्या पूर्वी. ओके, तर इथे मी तुमच्यासाठी प्रश्न तयार करतो की डलहौसीचा कार्यकाळ कोणता होता? ओके, कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 8. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली होती? तर बरंच प्रचलित असं हा सेंटेन्स होतं, बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहित असेल. तर ही जी भूमिका त्यांनी मांडली होती नाशिक या ठिकाणी. एका भाषणामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की कधी सांगितलं होतं, तर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला 13 ऑक्टोबर 1935 लक्षात ठेवा, 13 ऑक्टोबर 1935ला येवला, नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली होती. आणि मी जरी स्पृश्य म्हणून हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा केली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. खालील विधाने विचारात घ्या. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली यांनी इब्राहिम लोधीचा पराभव केला. टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज म्हैसूर युद्धात झाला. सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट कारस्थानात सहभागी होता. वरील विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत? कोणतं योग्य आहे? तर याच्यातलं योग्य फक्त तिसरं क आहे की सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट कारस्थानात सहभागी झाला होता. आता 2 चुकीचे काय ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल ना, कारण योग्य काय आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली यांनी इब्राहिम लोधीचा पराभव केला होता का? नाही. तर पानिपतची तिसरी जी लढाई आहे ती झाली होती 14 जानेवारी 1761 रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ. झाली कधी होती लक्षात ठेवा, 14 जानेवारी 1761ला हरियाणातील पानिपत जवळ या गावाजवळ पहिले 2 युद्ध झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता.
ओके, आणि आपल्या इथं कोणती विचारली? पानिपतची तिसरी. तर तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांसोबत त्यांची ही लढाई झाली होती. तर इथं काय सांगितलं? अहमद शाह अब्दाली, इब्राहिम लोधी नाही. तर तिसरी कोणाविरुद्ध होती? अहमद शाह अब्दाली जो अफगाणी सेनानी होता विरुद्ध महाराष्ट्रातील मराठे. आणि बाबरने हिंदुस्थानावर स्वारी करून पानिपतची पहिली लढाईत इब्राहिमचा पराभव केला होता. तर इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला? तर बाबरनं. कधी? पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये त्यास ठार मारलं होतं आणि त्याच ठिकाणी तिथं लोधी घराण्याचा जो शेवट सुद्धा झालं होतं. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणते की टिपू सुलतान. आता बघा, टिपू सुलतानचा जो प्रश्न आहे ना यावर्षी बरंच गाजत आहे, महाराष्ट्रातही गाजत आहे. एका जे पार्क आहे त्याचं नाव टिपू सुलतान ठेवण्यात आलं होतं, त्याच्यामुळे थोडासा वाद झाला होता. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरू शकतो. तर टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज म्हैसूर युद्धात झाला होता. तर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध हे 1799 साली म्हैसूरच्या राज्याच्या शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाले होते आणि इंग्रज म्हैसूर युद्ध मालिकेतले शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले आणि या निर्णायक युद्धात टिपू सुलतानांचा मृत्यू झाला होता. तर तिसरे नाही, तर कितवं होतं ते? टिपू सुलतानचा मृत्यू हा चौथे इंग्रज आणि जे म्हैसूर युद्ध होतं त्याच्यात झालं होतं. कधी? चौथ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये नाही. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. फक्त क हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेल्या संस्था व त्यांचे स्थापना वर्ष याबद्दल योग्य पर्याय निवडा. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा, मुंबई गिरणी कामगार संघ, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. ओके, आता यांचा स्थापना वर्ष खाली दिलेला आहे, त्याला आपल्याला योग्य जोड्या लावून सांगायचं. तर आपण थोडंफार त्यांची माहिती पाहत थोडं सगळं सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून एक्झाम मध्ये तो टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जातो आपला. तर पहिला आहे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. तर भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना, यालाच आयटक म्हणून ओळखलं जाते. आयटक. आता आयटकचा फुल फॉर्म काय? आयटकचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. याची स्थापना 1920 ची. कधीची स्थापना? 1920 ची. पंजाबमधील नेते लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते. ओके, लक्षात ठेवा, आयटक म्हणून ओळखलं जाते. 1920 ला स्थापना आणि पहिले अध्यक्ष लाला लजपत राय. त्याच्यानंतर दुसरं अखिल भारतीय किसान सभा. तर अखिल भारतीय किसान सभा ही भारतातील शेतकऱ्यांची संघटना, ज्याची स्थापना 11 एप्रिल 1936 ला झाली होती. 1936 डेट कोणती होती? 11 एप्रिल 1936 रोजी सहजानंद सरस्वती यांनी केली होती. कोण केली होती किसान सभेची स्थापना? सहजानंद सरस्वती यांनी. तिसरा आहे मुंबई गिरणी कामगार संघ. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. कधी केली होती? 1890 ला. आणि कोणी केली होती? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. त्याच्यानंतर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. तर 1918 मध्ये गांधीजींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. 1918, ऑप्शन नंबर 3. ओके, लक्षात आलं? तर उत्तर काय असणार? 2143. 2143 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, स्पष्टीकरण आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. अजून ज्या लोकांनी लाईक केलं नाही ना, तर प्लीज लाईक करत जा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 11. मुस्लिम लीगच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती? तर 29 डिसेंबर 1930 रोजी अलाहाबाद इथं जे अधिवेशन भरलं होतं इंडियन मुस्लिम लीगचं, आणि तो 21वे अधिवेशन ते झालं होतं अलाहाबादला. आणि त्या ठिकाणी अध्यक्षीय भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12. जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबाबत योग्य विधाने ओळखा. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. जगन्नाथ शंकर शेठ यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ गोखले होते. आणि तिसरा आहे 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. आपल्याला काय विचारलं? आपल्याला विचारलं योग्य विधान. तर याच्यातलं योग्य आहे मुंबईचे शिल्पकार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसरा आहे 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. जो दुसरा आहे ना की त्यांचं पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ गोखले, हा चुकीचा आहे. तर आधुनिक मुंबईच्या जडणघडणीचे एक शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ, त्यांचं पूर्ण नाव होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, गोखले नव्हतं. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था त्यांनी 1851 ला स्थापन केली होती. कधी स्थापन केली होती? 1851 ला. ऐतदेशीय अडचणी दूर करण्यासाठी आणि सरकारच्या अहितकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी, तसेच ऐतदेशीयांच्या कल्याण वृद्धीसाठी नवे कायदे करण्यासाठी इंडियन सरकारला आणि इंग्लंडच्या सरकारला भारीच पाडणे हा असोसिएशनचा हेतू होता. आणि या संस्थेचे प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून जमशेदजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेठ यांची निवड केली गेली होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 13. या ठिकाणी संस्था दिलाय आणि स्त्री समाज सुधारक दिलाय. कोणते स्त्री समाज सुधारक कोणत्या संस्थेची निगडीत होते? निराश्रित सेवा सदन, मुक्ती सदन आणि स्त्री विचारवंती संस्था. आपण थोडंफार याचा डिटेल पाहत जाऊया. ठीक आहे, पहिलं कोणतं आहे? निराश्रित सेवा सदन.
तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केलं आणि शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहू लागले. म्हणजे निराश्रित सेवा सदनाशी कोणती स्त्री संबंधित होत्या तर त्यांचं नाव होतं जनाबाई शिंदे. जनाबाई शिंदे, मग जनाबाई शिंदे ज्यांना जनाक्का शिंदे म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या. त्याच्यानंतर दुसरं आहे सेवा सदन. तर न्यायमूर्ती रानडेंच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतलं आणि स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लबची मुंबईमध्ये त्यांनी स्थापना केली होती आणि पुण्यातील सेवा सदन या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि पुण्यात मुलींसाठी हुजूर पाका शाळेची स्थापना सुद्धा त्यांनी केली होती. तर रमाबाई रानडे. त्याच्यानंतर आहे मुक्ती सदन. तर मुक्ती सदन बद्दल बघा, मुक्ती सदन केडगावमध्ये 1896 साली स्थापन झालं होतं. या संस्थेमार्फत अनाथ विधवा स्त्रियांचे शिक्षण, निवास, भोजनाची व्यवस्था, पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा, बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन, प्रीती सदन, शांती सदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या अन्य संस्था होत्या. कोणत्या मुक्ती सदनाची रिलेटेड? पंडिता रमाबाई. आणि राहिलं स्त्री विचारवंती संस्था, एकच ऑप्शन राहिलं म्हणजे ते सरस्वती जोशी सदन. तर पुणे येथे 1871 साली सरस्वती जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था स्थापन केली होती. म्हणजे ऍज इट इज आहे. तर याच्यातले सगळेच योग्य आहे. आपल्याला कोणतं विचारलं? अयोग्य जोडी विचारली, तर याच्यातलं अयोग्य तर कोणतंच नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 13चं ऑप्शन नंबर उत्तर बघा, खाली ऑप्शन आहेत, ऑप्शन सुद्धा पाहूया. तर सर्वचे सर्व योग्य आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. सर्व योग्य, अयोग्य कोणतंच नाहीये, सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14, टाइम्स या वृत्तपत्रातून हिंदू लेडी या नावानं पुढीलपैकी कोणी लेखन केलं होतं? आताच आपण थोडं याच्याबद्दल माहिती आली होती वडी. तर ते हिंदू लेडी म्हणून काम केलं होतं रखमाबाई राऊत. रखमाबाई राऊत यांनी. तर रखमाबाईंनी टाइम्समध्ये द हिंदू लेडी नावानं इंग्रजी पत्र लिहिलं आणि भारतातल्या बालवधू आणि स्त्रियांचा हक्क यांच्या अडचणी या पत्रातून मांडल्या आणि भावनाविवश न होता सौम्य परंतु टोकदार शब्दात त्यांनी मनातले विचार उतरवले होते आणि बालविवाह, सक्तीचे वैधव्य, पडदा पद्धत अशा काही विचार व त्यांनी त्या मांडायच्या. रखमाबाई राऊत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15, खालील विधाने विचारात घ्या. इंडियन पिनल कोड म्हणजे आयपीसी 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलॉनी तयार केलं. आयपीसीला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगनं मान्यता दिली आणि आयपीसी ऍक्ट नुसारच 1861 मध्ये मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. वरील विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण एक एक याचं पाहूया. तर याच्यातलं योग्य विधान आहे 1836 ला लॉर्ड मेकॉलॉनी तयार केलं आणि आयपीसीला लॉर्ड कॅनिंगनं 1860 मध्ये मान्यता दिली. पण तिसरं जे आहे ना क, ते अयोग्य आहे. ऑप्शन नंबर 1 याचं अ आणि ब हे योग्य आहे. आता क का चुकीचं आहे ते आपण थोडंफार स्पष्टीकरणात मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देतो. तर पहिलं पाहूया आपण. पहिलं काय म्हणते की इंडियन पिनल कोड आयपीसी 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलॉनी तयार केलं होतं. तर भारतीय दंड संहिता निर्मिती ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती 1860 मध्ये लॉर्ड मेकॉलॉनीने केली. बघा, लॉर्ड मेकॉलॉनी याची निर्मिती केली. काय म्हटलं? लॉर्ड मेकॉलॉनी तयार केला. त्याच्यानंतर त्याच्या अध्यक्षतेखाली पहिला कायदा मंडळ स्थापन करण्यात आलं होतं आणि कायदे मंडळाने मसुदा तयार केला व 1862 मध्ये लागू करण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता आणि गव्हर्नर स्वरूपाने त्याचा कार्यकाळ 1856 ते 1862 पर्यंत राहिला आणि याच दरम्यान गव्हर्नर ऑफ इंडिया 1858 ऍक्ट पास झाला आणि यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याला व्हाईसरॉय घोषित करण्यात आलं आणि आयपीसी ला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगनं मान्यता दिली. तयार केलं मेकॉलॉनीनं, मान्यता दिली कॅनिंगनं. आणि तिसरा जो सांगतो की इथं सांगितलं की 1861 मध्ये यानुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली, ते आपण म्हणताय चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश राजवटीने इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा 3 प्रेसिडेन्सी तयार केल्या. त्यावेळी इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 मध्ये निघून 14 ऑगस्ट 1862 या दिवशी उच्च न्यायालय सुरू झाले होते. तर या आयपीसी नुसार झालं नव्हतं. तर ते कोणत्या याच्यानुसार कोर्ट तयार झाले होते 1861 मध्ये? तर ते होतं इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 चा. पहिला इथून इतिहासावर आधारित प्रश्न आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, भारत सेवक समाजाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे, भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे. तर या ठिकाणी मित्रांनो इथं कोणता सेवक सांगितलं? भारत सेवक समाज. आताच आपण थोडंफार याची माहिती घेऊया. तर भारत सेवक समाज हा निरपेक्ष मिशनरी वृत्तीने देश सेवा करण्यासाठी एक कटिबद्ध संस्था होती आणि तिची स्थापना नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी केली होती. 12 जून 1905 रोजी. ओके, हे लक्षात ठेवा. याच्यावर एखादा प्रश्न आला तर याचं उत्तर देता आलं पाहिजे. कोण केली होती? गोपाळ कृष्ण
गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांनी याची स्थापना केली होती. त्याच्यानंतर कुठे केली होती, तर ही पुणे या ठिकाणी केली होती. या संस्थेचे पहिले अध्यक्ष सुद्धा तेच होते, ते म्हणजे कोण, गोपाळकृष्ण गोखलेच होते. आणि या संस्थेचे पहिले अध्यक्ष ते होते. भारत सेवक समाजाच्या कार्यक्रम पत्रिकेत जे काही गोष्टी नोंदवल्या गेल्या त्याच्यामध्ये दुःख निवारण, समाजसेवा, सहकाराचा प्रसार, त्याच्यानंतर समाज शिक्षण आणि राजकीय जागृती, या सर्वांसाठी नवा तरुण वर्ग तयार करणे हा या भारत सेवक समाजाचा प्रमुख हेतू होता. निदान प्रत्येकाने 5 वर्षे समाजात राहून राहिल्याखेरीज कोणालाही त्याचे कायमस्वरूपी सदस्य होता येत नव्हतं. म्हणजे 5 वर्ष किमान भारत सेवक समाजामध्ये काम करावं लागायचं आणि त्याच्यानंतर त्यांना सदस्यता दिली जायची. या संस्थेचा मुख्य उद्देश होता की तरुण भारत सेवकांना प्रशिक्षित करून देशसेवेसाठी प्रवृत्त करणे, म्हणजे देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे. करेक्ट आहे. तसंच भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे हा सुद्धा त्याचा खरा एक उद्देश होता. आणि त्यामुळेच भारत सेवक समाज हा सार्थक नाव त्यात देण्यात आलं. आणि नामदार गोखले यांनी भारत सेवक समाजाची घटना आणि त्या घटनेनुसार आवश्यक ती वर्तन नियमावली किंवा आचारसंहिता सुद्धा तयार केली होती. म्हणजे दोन्ही योग्य आहेत या ठिकाणी. हे दोन्ही याचे मुख्य उद्दिष्ट होते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 2, दलितांमधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून कोणास ओळखलं जाते. तर दलितांमधील पहिले जे वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळ बाबा वलंकर यांना ओळखलं जाते. गोपाळ बाबा हे कोकणातील महाड जवळील रावढळ या गावचे रहिवासी. लष्करातून ते 1886 साली निवृत्त झाले होते, म्हणजे एक सैनिक होते. 1886 साली निवृत्त झाले. धर्मग्रंथांचा त्यांना दांडका अभ्यास होता. त्यांच्या मनात सतत अस्पृश्यांच्या जागृतीचे विचार येत. 23 ऑक्टोबर 1988 साली त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची एक पुस्तिकाही लिहून पूर्ण केली होती. हे पण लक्षात ठेवा. तर याचे लेखक विचारले जातात की विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिलंय, तर हा लिहिलाय गोपाळ बाबा वलंकर यांनी. विटाळ विध्वंसन कधी लिहिलाय, 1888 ला लिहिलं होतं त्यांनी हा पुस्तक. त्याच्यानंतर हे त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक चिंतनाचा अक्षरूप आहे. गोपाळ बाबा हे अस्पृश्यातील पहिले समाज सुधारक आणि पहिले पत्रकार होत. त्यांचे सर्व वृत्तपत्रीय लेखन म्हणजे त्यांच्या जीवन ध्येयाची साक्षच आहे, असं जणू काही असं जाणवते. तर पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळ बाबा वलंकर यांना ओळखलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता. गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ मस्के, गोपाळ गणेश आगरकर आणि फिरोजशाह मेहता. तर इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल जी की 1851 मध्ये म्हणजे आपण पार्श्वभूमी पाहूया की कसं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पहिले काय होतं त्याच्या आधी, तर 51 ला होती इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल, जी कोण राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादींनी स्थापली होती. तिचं कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचं पुनरुज्जीवन म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावानं 1876 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झालं आणि 81 साली मद्रासला महाजन सभा स्थापन झाली. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 1882 रोजी बॉम्बे असोसिएशनची 52 साली बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकर शेठ, डॉक्टर भाऊ दाजी लाड इत्यादींनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले आणि तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये 31 जून 1885 साली झाले. आणि या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप म्हणजे 1885 मध्ये आलं आणि तेच म्हणजे आपलं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. याच्यामध्ये लॉर्ड डफरिन, एओ ह्यूम सारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे आणि दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावं, हिंदी लोकांना स्वायत्तेचा हक्क प्राप्त व्हावं याकरिता पुढाकार घेऊन तत्कालीन अखिल भारतीय कीर्तीच्या विचारवंत हिंदी लोकांच्या साहाय्याने मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. आणि याचं पहिलं जे मुंबई येथील गोवालिया टँक जवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत जी सभा भरली होती त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, दादाबाई नौरोजी, डी वाच्छा, न्यायमूर्ती गोपाळकृष्ण रानडे, मगो रानडे, बदरुद्दीन तय्यबजी, राघव भांडारकर, केटी तेलंग, त्याच्यानंतर पी आनंद, चार्लू, एस सुब्रमण्यम अय्यर, दिवान बहादूर, रघुनाथ केशव पिल्ले, एन जी चंदावरकर, गोग आगरकर, गंगाराम मस्के, एन जी चंदावरकर, त्याच्यानंतर इत्यादी मंडळीच्या अधिवेशनात उपस्थिती होती. म्हणजे याच्यातले जे नाव आहे तुम्हाला सगळेच आता इथं आलेच आहेत. गोपाळकृष्ण गोखले होते, गंगाराम मस्के होते, गोपाळ गणेश आगरकर होते आणि फिरोजशाह मेहता सुद्धा होते. म्हणजे सगळी महाराष्ट्रीयन व्यक्ती त्याच्या स्थापनेमध्ये सहभागी होती. म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 ABCD हे सर्वच याच्यामध्ये सहभागी होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4, जालियनवाला बाग हत्याकांडावर जालियनवाला बाग ही कविता कोणी लिहिली. ही कविता लिहिली आहे कुसुमाग्रज यांनी. ही कविता कोणी लिहिली आहे, कुसुमाग्रज यांनी.
आणि त्याचं येशूला म्हणजे त्या कवितेचं काय आहे, त्याच्यामध्ये एक कवी नाही का येशूला म्हणतो की तू नेहमी प्रेमाचा, शांतीचा आणि दयेचा संदेश दिलास, पण आज तुझे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी बायका मुलांत गोळीबार केला, ही तुझ्या काळजात एक नवीन जखम आहे, अशी मार्मिक कविता कुसुमाग्रजांनी या जालियनबाग हत्याकांडावर आधारित लिहिलेली होती. जे प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणती संस्था प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हती? ओके, काय म्हटलंय? प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हती. तर पहिले आपल्याला पाहावं लागेल की प्रार्थना समाजाशी संबंधित असणाऱ्या संस्था कोणत्या आहे आणि प्रार्थना समाज काय, कोण स्थापन केलं होतं? तर 19व्या शतकात धर्म सुधारणेच्या हेतून स्थापन झालेली एक चळवळ दादोबा पांडुरंग व डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने 31 मार्च 1867 ला याची स्थापना झाली होती. मुंबईमध्ये. कुठं झाली होती? मुंबई येथे झाली होती. आणि प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, आंतरजाती विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. आरजी भांडारकर व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ मानले जात होते. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्यास उद्देशाने नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी निर्माण केली होती. त्याच्यानंतर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली होती. हे सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधितच आहे. म्हणजे हा आपल्याला नव्हती विचारलो की हे संबंधित आहे डिप्रेस्ड क्लास मिशन. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम स्थापन करण्यात आलं. म्हणजे हा सुद्धा प्रार्थना समाजाशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर याच्याशी संबंधित अजून एक सोशल सर्व्हिस लीग, ही सुद्धा प्रार्थना समाजाशी रिलेटेड आहे. म्हणजे तिन्ही आहे. मग उरलं कोणतं? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, ही प्रार्थना समाजाशी संबंधित नाहीये. मग ही कधीची आहे? तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही 1865 ला स्थापन झाली होती. म्हणजे प्रार्थना समाजाच्या 2 वर्ष आधीच ही न्यायमूर्ती मगो रानडे यांनी स्थापन केली होती. ही याची हिस्सा कोणाचा भाग नाहीये, हे प्रार्थना समाजाचा भाग नाही. 2 वर्ष आधीच त्याची स्थापना झाली होती पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. आणि हाच याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4, कारण आपल्याला नव्हती विचारलाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6 असहकार चळवळी दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये होती? तर असहकार चळवळी नाही का, या स्वदेशीचा पुरस्कार म्हणून आचार्य नरेंद्र देव, CR दास, लाला लजपत राय, जाकीर हुसेन, सुभाषचंद्र बोस इत्यादींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांचं उद्दिष्ट हेच होतं की शिक्षणाचं माध्यम हिंदुस्थानातील कोणती एक भाषा असावी, हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यांचं शिक्षण आणि अस्पृश्यता निवारण आणि जुजबी तांत्रिक शिक्षण, हे सर्व त्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर अ, ब, क, ड हे सर्व बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. आणि याच्यानंतर काही काशी विद्यापीठ, बिहार विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ इत्यादी संस्था सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत्या. CR दास, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर MR जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, राजगोपालचारी अशा नामवंत वकिलांनी त्यांच्या वकिलीचा त्याग सुद्धा या असहकार चळवळी दरम्यान केला होता. आणि महात्मा गांधीजींनी कैसर हिंद या पदवीचा त्याग केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचे जे ICS ची जे परीक्षा पास झाले होते या पदाचा सुद्धा त्यांनी त्याग केलं होतं. प्रश्न क्रमांक 7 हिरडा विकण्याच्या मक्तेदारी विरुद्ध 1925 साली कोणत्या संस्थानातील शेतकऱ्यांनी सत्याग्रह केला होता? तर ते संस्थान होतं भोर संस्थान. तर भोर संस्थानामध्ये प्रजेत असंतोष नाहीसा करण्याकरिता व नोकरांना संतुष्ट करण्याकरिता भोर संस्थानाचे पंत सचिव श्रीमंत बाबासाहेबांनी घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर वगैरे किरकोळ जीवनासारी लायसन्स फी माफ केली आणि संस्थानातील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी 4थ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलं होतं. आणि जमीन साऱ्यात सूट, सर्व नोकर लोकांना बोनस वगैरे देणग्या दिल्या होत्या. शिवाय सुधागड तालुक्यात पाली येथे दवाखाना आणि भोर येथे एक वैद्यशाळा सुद्धा सुरू केली होती. आणि हे युवराज असताना त्यांनी भोर येथे श्रीराम क्रीडा भुवन सुद्धा स्थापन केलं होतं. आणि यासोबतच अजून जे यांच्या कर्मचारी आहे किंवा तेथील लोक आहे त्यांचं असंतोष जास्त उफाळू नये म्हणून सातारा जिल्ह्यातील संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मंडळीकरिता निवडून दिलं होतं. आणि त्याप्रमाणे ते दिल्लीस 1924 साली गेले होते. आणि जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षाची तक्रार असल्यामुळे फॉरेस्ट चौकशी कमिटी व हिरडा चौकशी कमिटी अशा 2 कमिट्या त्यांनी नेमल्या होत्या. तर कोणतं संस्थान आहे ते? भोर संस्थान. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 8 केंद्रासाठी दुहेरी शासन आणि प्रांतासाठी जबाबदार शासन ही तरतूद खालीपैकी कोणत्या कायद्यात होती? तर ही तरतूद होती 1935च्या कायद्यामध्ये. तर 1935च्या कायदा म्हणजे ऑप्शन नंबर 4 भारत सरकारचा कायदा 1935. 1935च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.
1935च्या कायद्याने प्रांतात 1919च्या कायद्यात सुरू केलेली द्विदल राज्यपद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिनिधींच्या हाती सोपवली. आणि 1935च्याच कायद्यानं केंद्रात द्विदल शासन पद्धत सुरू केली. म्हणजे द्विदल कुठं होतं, म्हणजे द्विदल म्हणजेच काय, दुहेरी शासन. हे कुठं केलं, केंद्रासाठी दुहेरी शासन, हे 1935च्या कायद्याचं. आणि या कायद्यानं जवळजवळ 14% लोकांना मताधिकार सुद्धा दिलं होतं. आणि भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आलं व सल्लागार मंडळीची स्थापना करण्यात आली. मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. आणि याच कायद्याने ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळं सुद्धा करण्यात आलं होतं. हा सुद्धा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात असू द्या की ब्रह्मदेश भारतातून कोणत्या कायद्याने वेगळा करण्यात आला. तर हा 1935च्या कायद्यानंच हा ब्रह्मदेश भारतातून वेगळा करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9. मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते. तर सेनापती बापटांबरोबर शंकरराव देव यांनी याच्यात सहभाग घेतला नव्हता. याच्यातील ते पहिले सत्याग्रही होते शंकरराव देव. कधी 1923 साली, 1923ला. आणि त्याकरिता त्यांनी तुरुंगवास व फटक्यांची शिक्षा सुद्धा त्यांना भोगावी लागली होती. आणि त्यांनी आपल्या संघटन चातुर्याने व ओजस्वी वक्तृत्वाने सारा महाराष्ट्र जागृत केला. महाराष्ट्रात प्रांतिक काँग्रेस समिती सुरू केली. ब्रिटनच्या फोडा व झोडा या धोरणासंबंधी स्वराज्यमधील त्यांनी लिहिलेल्या लेखांबाबत त्यांनी पुन्हा 1.5 वर्षाची शिक्षा त्यांना झाली होती. त्याबद्दलही त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. आणि 1941 सालातील वैयक्तिक सत्याग्रह त्यांनी 1.5 वर्षाची शिक्षा त्यांना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10. 1857च्या बंडाला प्रचंड व्याप्तीचे राष्ट्रीय उत्थान असे कोण म्हटलं होतं. तर हे जे वाक्य होतं की 1857च्या बंडला प्रचंड व्याप्तीचे राष्ट्रीय उत्थापन, हा होता लॉर्ड कॅनिंग याचा सेंटेन्स होता. लॉर्ड कॅनिंग. कोण होता लॉर्ड कॅनिंग. तर ब्रिटिशकालीन हिंदुस्थानातील 1856 ते 1862च्या दरम्यान तो होता भारताचा गव्हर्नर जनरल व व्हाईसराय. आता गव्हर्नर जनरल व्हाईसराय दोन कशाला म्हणतात तुम्हाला स्पष्टीकरण पुढे सांगतोच. आणि असं म्हटलं जाते की त्या काळात जर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल नसता तर कदाचित त्याच वेळेस 1857चा उठाव सक्सेस झाला असता आणि ब्रिटिशांना भारतातून हकलण्यात यशस्वीता प्राप्त झाली असती. परंतु जो लॉर्ड कॅनिंग होता याच्या चातुर्यामुळं त्यानं जो बंड होता 1857चा त्याला थंड केलं. तर का केलं बघा, तुम्हाला थोडं स्पष्टीकरणात सांगतो की भारताच्या गव्हर्नर जनरल पदावर येतात दुसऱ्या वर्षी म्हणजे 1857चा उठाव झाला. सर्व देशभर गोंधळ माजला. अशा परिस्थितीत अत्यंत संयमाने व निर्धाराने हा उठाव त्याने मोडून काढला. दिल्ली व लखनौ ही शहरे उठावावाल्याकडून जिंकली व चीनकडे आगुईकूच करणारी फौज परत बोलून त्याने ब्रिटिशांची कुमक वाढवली होती. म्हणजे त्यावेळेस त्यांची प्लॅनिंग होती ब्रिटिशांची की ते चीनवर हल्ला करण्यासाठी त्यांचं लष्कर पुढे निघालं होतं. परंतु कॅनिंग याने थोडं तिथं बुद्धिमत्ता वापरली आणि त्याने काय केलं की हा बंड थोपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्यानं ते चमू किंवा जो लष्कर चीनला चाललं होतं त्याला थांबवून टाकलं. त्यांनी परत भारतात बोलवलं आणि तो म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठं लष्कर होतं तो पुन्हा वापस आलं. त्याच्यामुळे 1857चा जो उठाव होता तो आपली यशस्वीता प्राप्त करू शकला नाही. त्याच्यानंतर त्यानं यानंतर 1857 नंतर हा बंड तर थंड केलं, परंतु लोकांचा जो मनाचा राग होता तो प्रचंड होता. मग त्याच्यासाठी त्याने बऱ्याचशा सुधारणा सुद्धा चालू केल्या की जेणेकरून लोकांच्या जो मनातला राग आहे तो शांत झाला पाहिजे. त्यानं काय केलं, प्रथम त्यानं ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. यापूर्वी हिंदुस्थानच्या लष्करात ब्रिटिशांचे प्रमाण कमी होते ते त्याने वाढवले. ब्रिटिशांचं प्रमाण कमी होतं त्याने आता ब्रिटिशांचं प्रमाण वाढवून टाकलं. 2 ऑगस्ट 1858 रोजी नवीन कायद्यानुसार कॅनिंगचा पहिला व्हाईसराय झाला आणि हिंदुस्थानची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली आणि ब्रिटिश पार्लमेंटकडे देण्यात आली व हिंदुस्थानच्या राजकीय प्रशासनासाठी भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. राणीचा जाहीरनामा भारतीयांपुढे प्रकट करण्यात आला आणि विधित केलेली आश्वासने कॅनिंगने अंमलात आणण्यासंबंधी अभिवचन दिले की जितक्या काही सुधारणा आम्ही इथं तुम्हाला वचन देत आहोत ते आम्ही पूर्ण करू. आणि 59 मध्ये बंगाल रेंट ऍक्ट संमत झाला आणि 57 साली लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. आणि 1861 ला इंडियन पिनल कोडला ब्रिटिश सरकारची अनुमती मिळाली आणि इंडियन हायकोर्ट कायद्यानुसार मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते. आणि व्हाईसरायच्या कौन्सिलमध्ये सभासदांची संख्या वाढवण्यात आली आणि त्यात 3 हिंदी सभासद समाविष्ट करण्यात आले होते. आता या 1857च्या उठावाला बऱ्याच लोकांनी वेगवेगळे वाक्य वापरले आहे. त्याच्यामध्ये बघा ब्रिटिश इतिहासकार जे आहे त्यांनी या उठावाला शिपायांचं बंड म्हटलं होतं. सर जॉन लॉरेन्स, जॉन सिली, पी रॉबर्ट्स या इंग्रज इतिहासकारांनी या उठावाला शिपायांचं बंड म्हटलं होतं. त्यांच्यामध्ये या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तिक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती
प्राचार्य नर फाटक यांनी या प्रसिद्ध भारतीय विचारवंताने असं म्हटलं होतं आणि त्याला त्यांनी 1857 शिपाई गर्दी असं फाटक यांनी याला म्हटलं होतं. तर हा जो वाक्य होता की प्रचंड व्याप्तीचं राष्ट्रीय उत्थापन, हा कोण म्हटलं होतं? हा लॉर्ड कॅनिंगने म्हटलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात खालीलपैकी कोणकोणत्या वृत्तपत्रांनी जनजागृतीचं कार्य केलं? तर याच्यामध्ये नाही का जे प्रमुख होतं त्यावेळेस लोकसत्ता हा जो वृत्तपत्र होता हा फार ख्याती होता, म्हणजे याचा फार चालायचा त्यावेळेस. परंतु यांनी नाही का सरळ सरळ जो संयुक्त महाराष्ट्र आहे याच्यात त्यांनी सपोर्ट तर केलं नाही, उलट त्याचा विरोध जास्त होता या वृत्तपत्राचा. याचं कारण होतं की याची जी मालकी होती ते दक्षिण भारताच्या लोकांकडे होती. त्यावेळेस 3 मुख्य वृत्तपत्र होते, लोकसत्ता, नवकाळ आणि नवशक्ती. त्या तिघांपैकी जे नवकाळ होतं त्याने उघडपणे बिलकुल सपोर्ट केलं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला, परंतु लोकसत्ता आणि सकाळ हा सुद्धा विरोधातच मानला जायचा, सकाळ आणि लोकसत्ता. परंतु त्यावेळेस मग जे सपोर्ट करणारे होते त्याच्यामध्ये नवकाळ होता, नवयुग होता, प्रबोधन होतं, हे संयुक्त महाराष्ट्राच्या सपोर्टिव्ह मानले जायचे. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 1 अ, क आणि ई. अ, क, ई. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. मी इंग्रजांची सत्ता मानित नाही, त्यामुळे मानित नसल्यामुळे बंड केले असता असे म्हणताच येत नाही. हे उद्गार खालीपैकी कोणाचा आहे? तर हे उद्गार होते तात्या टोपे यांचे. कोणाचे उद्गार होते? तात्या टोपे. ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14. 1936 साली फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनासंदर्भात योग्य विधाने ओळखा. काँग्रेसचे 50वे अधिवेशन होते, करेक्ट आहे. अधिवेशनासाठी टिळक नगराची रचना करण्यात आली, हे सुद्धा करेक्ट आहे. टिळक नगराच्या मुख्य दरवाजाला नामदार गोखले यांचं नाव देण्यात आलं होतं, नाही. टिळक नगराच्या मुख्य दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं होतं, त्याचं नाव काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज गेट असं मुख्य दरवाजा त्याला नाव देण्यात आलं होतं. म्हणजे हा सेंटेन्स चुकीचा आहे. म्हणजे योग्य कोणते आहे मग? इथं अ आणि ब. अ, ब. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. 14चं ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. तर इंग्रज अधिकारी सर ॲलन ह्यूम यांनी सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि या संघटनेची पहिली बैठक जी पडली होती ती डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे पार पडली होती. पहिली अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर, पहिलं अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं 28 डिसेंबर 1885 ला मुंबई इथं पार पडलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. या अधिवेशनात देशाच्या कानाकोपऱ्यातून एकूण 1 लोक हजर झाले होते आणि 1936चं जे अधिवेशन आहे ते पण फार महत्वाचं मानलं जाते, कारण हे काँग्रेसचं 50वं अधिवेशन होतं आणि पहिलं ग्रामीण अधिवेशन याला मानलं जाते. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि इथे या ठिकाणी शेतकरी व कामगारांच्या हिताचे बरेचसे ठराव पक्के करण्यात आले होते आणि यासाठी टिळक नगर मधील महाद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर महाराष्ट्रात स्थापन झालेली जी पहिली राजकीय संघटना आहे ती आहे बॉम्बे असोसिएशन. 26 ऑगस्ट 1852, हो करेक्ट आहे. 26 ऑगस्ट 1852 रोजी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि 4 मार्च 1853 रोजी संघटनेच्या वतीने 3000 लोकांच्या सह्या असलेला एक मागणी अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटला सादर केला गेला होता आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहात असोसिएशनच्या मागण्याची अर्जाची दखल सुद्धा घेण्यात आली होती आणि त्यासाठी चौकशीची एक खास समिती सुद्धा नेमण्यात आली होती. नाना शंकर शेठ यांनी 1865 मध्ये यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूमुळे बॉम्बे असोसिएशनचं कामकाज थंडावलं आणि 1867 मध्ये नंतर संस्थेच्या कामाला पुन्हा चेतना देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यात यश आले नाही आणि कालांतरानं विश्वनाथ नारायण मंडलिक, फिरोजशाह मेहता, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांनी या संस्थेचं रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेत त्यांनी केलं होतं. तर पहिली जर म्हणायचं गेलं राजकीय संघटना तर ती होती बॉम्बे असोसिएशन. प्रश्न क्रमांक 2. खालील पर्यायातून अयोग्य जोडी कोणती ती ओळखा. या ठिकाणी युद्ध दिलंय आणि या ठिकाणी वर्ष दिलंय, तर कोणतं युद्ध कोणत्या वर्षी झालं ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. पहिलं बघा, पहिल्या नंबरला दुसरे म्हैसूर युद्ध. तर याला दुसरं म्हैसूर युद्ध किंवा दुसरे ब्रिटिश म्हैसूर युद्ध सुद्धा म्हटलं जाते. याच्यामध्ये म्हैसूर राज्याचा शासक हैदर अली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1780 ते इसवी सन 1784 कालखंडामध्ये हा युद्ध झालं होतं. आता बघा इथं काय सांगितलंय ना, 1880 ते 1884, तर हे इथं चुकलेलं आहे. पहिलीच जोडी चुकीची आहे, कारण हा जो युद्ध झाला होता कधीचा आहे? 1780 ते 1784 आहे. म्हणजे इथं पहिली तुम्हाला चुकीची जोडी सापडली आहे, ह्या चुकीची जोडी आहे. आपण तरी सुद्धा पुढचे ऑप्शन्स पाहूया जेणेकरून एक्झाम मध्ये दुसरं काही प्रश्न आता उत्तर देता आलं पाहिजे. प्रथम इंग्रज मराठा युद्ध. तर पहिले मराठा इंग्रज युद्ध हे
मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1775 ते 1782 दरम्यान झालं. सुरतेच्या तहापासून सुरू झालेलं युद्ध सालबाईच्या तहानिशी संपलं होतं आणि सदर युद्ध गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या काळात घडलं होतं. ओके, ही जोडी करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरे कर्नाटक युद्ध कोणात झालं तर इंग्रज आणि फ्रेंच याच्यात कर्नाटकात इसवी सन 1756 ते 1763चा जवळपास कालखंड मानला जातो. याच्यात 1746 ते 1763 दरम्यान 3 कर्नाटक युद्ध झाली. ओके, 1746 ते 1763 दरम्यान. त्याच्यातलं तिसरं मानलं गेलं की 1756 ते 1760 अशी 3 युद्ध झाली होती कर्नाटक युद्धामध्ये. आणि इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक झालेली युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून फेमस आहेत. त्याच्यानंतर चौथा आहे बक्सारची लढाई. 22 ऑक्टोबर 1764 ला झाली होती. 22 ऑक्टोबर 1764 म्हणजे हा सुद्धा करेक्ट आहे. कोणामध्ये तर मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा सुभेदार शुजाउद्दौला व बंगालचा सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी ही लढाई झाली होती. बक्सार कुठे आहे तर बक्सार हा बिहार प्रांतात पाटण्याच्या पश्चिमेस सुमारे 120 किलोमीटरवर गंगा नदीच्या तीरावर वसलेलं एक ठिकाण होतं. ओके, तर हे 3 करेक्ट आहे आणि एक चुकलेलं आहे. ते कोणतं आहे ते दुसरे महायुद्ध. हे 1880 सांगितलं तर नाही, ते 1780 ते 84 दरम्यान झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 3. आर्य समाजाविषयी योग्य विधान ओळखा. ईश्वर एक आहे, तो विश्वाची निर्माता आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी संस्थेची स्थापना, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणे की ब्रिटिश सत्तेचे समर्थन करणे. तर आर्य समाजाविषयीचं योग्य विधान आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन करणे. तर याच्या वेगवेगळ्या आर्य समाजाने वेगळ्या सुधारणा अवलंबल्या होत्या. त्याच्यातले धार्मिक सुधारणामध्ये हा मुद्दा येतो की आर्य समाजाने वेदांना प्रमाण मानून आपलं तत्वज्ञान मांडलं आणि हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतारवाद, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य इत्यादी गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. आणि परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी पुरोहितांची गरज नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी जे लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4. बंगाल गॅझेट नामक पहिलं भारतीय इंग्रजी वृत्तपत्र कोणी काढलं होतं? तर हा काढलं होतं गंगाधर किशोर भट्टाचार्य यांनी. हे भारतीय संपादक आणि मुद्रक आणि बंगाली मुद्रण आणि पत्रकारितेचे प्रणेते होते. पहिला बंगाली पुस्तक व्यवसाय व्यवस्थापन करण्या व्यतिरिक्त भट्टाचार्य आणि रॉय यांनी कलकत्ता येथील चोरबागन स्ट्रीट, सध्याचं अमर बसू सरांनी म्हटलं जाते त्याला, इथे बंगाल गॅझेट या पहिल्या भारतीय निर्मित वृत्तपत्राची स्थापना सुद्धा त्यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5. वेव्हेल योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एक बाबीचा समावेश नाही? ओके, तर खालील बाबी कोणत्या आहे? आंतरराष्ट्रीय संबंधांसंबंधी व्यापारासाठी मात्र ब्रिटिश व्यक्तीचीच निवड व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात करण्यात येईल. तर हीच आहे ना, हा मुद्दा याच्यात नव्हता. ही बाब नव्हती. काय होतं याच्या जागी तर वेव्हेल योजनेमध्ये सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेलनं 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले आणि 14 जून रोजी त्यांनी ही योजना मांडली होती. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की भारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खातं राहील आणि तोच देशाबाहेरचे भारताचं प्रतिनिधित्व करेल. इथं काय म्हटलंय ना, ब्रिटिश व्यक्ती नाही तर त्याच्या योजनेमध्ये स्पष्ट उल्लेख होता की भारतीय व्यक्ती कोण राहील. म्हणून हा जो सेंटेन्स आहे या बाबीचा समावेश नव्हता, म्हणजे हाच याचं उत्तर आहे. ही बाब त्याच्यात समाविष्ट नव्हती. बाकी नंतर अस्पृश्यांना देखील व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळेल, करेक्ट आहे. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिमांचे समप्रमाणात प्रतिनिधित्व असेल, हे सुद्धा होतं त्याच्यामध्ये. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची संख्या वाढविण्यात येईल, हे सुद्धा होतं. याच्याशिवाय अजून काही मुद्दे होते. त्याच्यामध्ये काय होतं, जपान बरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे, त्यांनी या योजनेमध्ये मांडलं होतं. केंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतातील 93 कलमी कारभार संपेल आणि विद्यमान घटनेप्रमाणे जास्तीत जास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकाली घटनावर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही, असे काही मुद्दे या वेव्हेल योजनेमध्ये मांडण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. भाऊ दाजी लाड यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला. 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली आणि 51 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांनी कर्करोगावर एक चांगलं औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जाते. बघा, इथं योग्य विधान विचारलंय आणि हा जो डी आहे ना, हा अयोग्य आहे, हा चुकीचं विधान आहे. का? कारण की त्यांनी कर्करोगावरचं औषध शोधून नव्हतं काढलं, तर त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी कुष्ठरोगावर खष्ट नावाच्या वनस्पतीच्या बियापासून तयार केलेलं एक देशी औषध शोधून काढलं होतं. कोणत्या रोगावर? कुष्ठरोगावर. इथं म्हटलं कर्करोग म्हटलं तर नाही, कर्करोग नाही तर कुष्ठरोगावर त्यांनी औषध
शोधून काढलं होतं. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. ए बी सी करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर ए बी सी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 7. योग्य जोड्या लावा. इल्बर्ट बिल आलं होतं लॉर्ड रिपन याच्या काळामध्ये. लॉर्ड रिपन. व्हर्नॅक्युलर वृत्तपत्र कायदा हा होता लॉर्ड लिटनच्या काळामध्ये. बंगालची फाळणी हा तर सगळ्यांना फेमस आहे, माहित आहे, लॉर्ड कर्झन. आणि जालियनवाला बाग हत्याकांड हा जनरल डायर. म्हणजे उत्तर येणार 3 4 2 1 ऑप्शन नंबर 4 3 4 2 1. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8. काँग्रेसचे 1936 मध्ये पार पडलेल्या अधिवेशनाच्या वैशिष्ट्याबाबत योग्य विधान ओळखा. इथे मुस्लिम लीग व काँग्रेसमध्ये करार झाला. अध्यक्ष अॅनी बेझंट होत्या. येथे जहाल मवाळ गट एकत्र आले आणि हे अधिवेशन लखनौ येथे पार पडलं होतं. कोणते विधान विचारले या ठिकाणी? योग्य विधान विचारलं होतं. ओके. आता इथं काय म्हटलं बघा, हे 2 नंबरचं अध्यक्ष अॅनी बेझंट होते. नाही, अध्यक्ष अॅनी बेझंट नव्हते. तर कोण होतं? पंडित जवाहरलाल नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. प्रसिद्ध असं अधिवेशन आहे. तर हा चुकीचा आहे. बाकी सगळे मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये करार, जहाल मवाळ गट एकत्र आले आणि हे अधिवेशन लखनौ इथे पार पडले, हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे ACD करेक्ट आहे. ACD म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. महात्मा गांधी यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. काय सांगितलंय? 1920 सत्याग्रह या नव्या हत्याराचा अवलंब केला. कधी केला? 1920 ला. आता इथे योग्य विधान विचारलंय. तर 1920 ला सत्याग्रह नव्या हत्याराचा अवलंब केला का महात्मा गांधीजींनी? नाही, हा चुकीचा आहे. का? कारण की जर तुम्हाला पाहायचं असलं तर पहिला जो सत्याग्रह होता महात्मा गांधीजींनी केला ते सप्टेंबर 1906 मध्ये दक्षिण आफ्रिका ट्रान्सवालमध्ये भारतीयांविरुद्ध सुरू असलेल्या आशियाई देशाविरोधात त्यांनी 9 जानेवारीला केलं होतं. तर हे चुकीचं सेंटेन्स आहे. 1920 ला त्यांनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग नाही केला. त्याच्यानंतर 1942 भारत छोडो आंदोलन, हा हे करेक्ट आहे. भारत छोडो आंदोलन कधीच आहे? 1942 आहे. त्याच्यानंतर 1906 असहकार आंदोलन 1920 आहे. 1 ऑगस्ट 1920 आहे, तो 6चा नाही, हा सुद्धा चुकीचा आहे. आणि 1915 सेवाग्राम आश्रमाची स्थापना, तर हे सुद्धा इथं चुकीचं आहे. तर महात्मा गांधी 1932 ला यांनी या आश्रमाला भेट दिली होती, सेवाग्रामला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तसंच 27 मार्चला MPSC कॉम्बॅट टेस्ट आयोजित केले जाणार आहे. 50 मिनिटं 50 प्रश्न आणि याच्यात फर्स्ट रँक पासून तर 100 रँक पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं स्कॉलरशिप सुद्धा प्राप्त होणार आहे. आणि लकी पार्टिसिपंट्सना इथं लिनोवो टॅब, बोट, JBL स्पीकर्स आणि Amazon वाउचर सुद्धा प्राप्त होणार आहे. ही कॉम्बॅट टेस्ट देण्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल कोड SOHEL1010. प्रश्न क्रमांक 10. 1857 साली भारतात कालक्रमानुसार कोणत्या कोणत्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली? तर 1857 ला 3 विद्यापीठांची स्थापना भारतामध्ये करण्यात आली होती. तर सगळ्यात पहिले 24 जानेवारी 1857 कोणतं विद्यापीठ? सगळ्यात पहिले होतं कोलकाता विद्यापीठ. कोणता होता? कोलकाता विद्यापीठ 24 जानेवारीला. त्याच्यानंतर दुसरं होतं आपलं मुंबई, ज्याला तेव्हा बॉम्बे म्हणायचे, ते कधी झालं होतं? 18 जुलै 1857 ला. कोणतं? बॉम्बे विद्यापीठ, बॉम्बे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर 3 नंबरला नंतर आहे कलकत्ता, त्याला कलकत्ता झालं. मद्रास युनिव्हर्सिटी ती कधीची आहे? 5 सप्टेंबर 1857 5 सप्टेंबर 1857. कोणती होती? मद्रास, जे की आताचा चेन्नई म्हणून ओळखतो आपण. मद्रास म्हणजे पहिलं कोणतं आहे? कोलकाता. 2 नंबर मुंबई, 3 नंबर मद्रास, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहूया. विधवा विवाह मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर विधवा विवाह मंडळाची स्थापना केली आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी. कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 12. अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, मीर कासिम व मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजाविरुद्ध मोहीम काढली होती आणि भारतामधील इंग्रजाच्या कारवायांना लगाम लावणे हा त्याचा उद्देश होता. तर हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. आता कोण कोणतं सत्य आहे आणि कोण कोणाचं कारण आहे असं ऑप्शन्स मध्ये आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 1 हे विधान योग्य असून जो दुसरा आहे ना ब, त्याचं कारण 1चं कारण आहे. 2 नंबरचं जो काय त्याचं कारण आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. कारण आपण याबद्दल डिस्कशन केलंय. बक्सारची लढाई वरी जोड्या लावायचा प्रश्न आला होता ना, त्याच्यामध्ये आपण हे सगळं पाहिलंय. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 13. खालील दिलेले वृत्तपत्र, पुस्तके व त्यांचे संपादक यांच्या योग्य जोड्या लावा. वृत्तपत्रे, पुस्तके या बाजूला आहेत, संपादक लेखक दुसऱ्या बाजूला आहे. युगांतर कोणाचं आहे? तर युगांतर आहे वीरेंद्र कुमार घोष यांचं. त्याच्यानंतर भारत माता अजित सिंह, बंदी जीवन हा सचिंद्रनाथ सन्याल आणि वंदे मातरम हा मादाम कामा. म्हणजे उत्तर काय असणार? 2 3 1 4 2 3 ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 14. सोशलिस्ट पक्षाबाबत काय खरे नाही ते ओळखा. ओके. सविनय कायदेभंग आणि करबंदी त्यांना मान्य होती. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जबाबदार राज्यपद्धती प्राप्त करणे त्यांचे ध्येय होते. हा पक्ष म्हणजे स्वराज्य पक्षाला आव्हान होता. तर याच्यातलं पहिलं आहे ना, हा चुकीचा आहे. त्यांना सविनय कायदेभंग हे मान्य नव्हतं. याच्या विरोधात तर त्यांनी सोशलिस्ट पक्ष स्थापन केला होता. 1932च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले होते
आणि कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढे मागे करून स्वतंत्र लढा पुढे न्यावा असा एक विचाराचा गट पुढे आला होता. म्हणजे याच्या विरोधात कायदे सविनय कायदेभंगाच्या ते विरोधात होते. आणि नंतर अशा वेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी, आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या साधनाचा पुनर्विचार करण्यासाठी 1934 मध्ये काँग्रेस अंतर्गत सोशलिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली होती. मुंबईमध्ये डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात जे की झालं होतं 21 व 22 ऑक्टोबर 1934 ला पक्षाने स्पष्ट केलं होतं की संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारताचं विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना. मिरज येथे भरलेल्या जानेवारी 1936च्या पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे स्वरूप, कार्यक्रम व उद्दिष्टे यासंबंधी एक प्रबंध सुद्धा मंजूर करण्यात आला होता, ज्याला मिरज प्रबंध म्हणून जो प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा. ओके. पहिलं विधान, दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. हो, करेक्ट सेंटेन्स आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 ला केली होती. कधी केली होती? 15 ऑगस्ट 1936 ला. आणि या पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष सुद्धा होते. या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता. आणि दलित वर्ग कर्मचारी परिषद 13 फेब्रुवारी 1938 ला मनमाड येथे झाली होती. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्ष भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे 2 मोठे शत्रू आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळी उद्गार होते. त्याच्यानंतर दुसरा, जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही असे त्यांनी म्हटले होते. तर हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. तर 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी ही घोषणा केली होती. त्याच्यानंतर तिसरं, त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील अंबाझरी रोडवर भव्य मंडपात सकाळच्या जवळपास 9:30च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षाविधी पूज्य भंते चंद्रमणी महास्थवीर यांनी केल्यानंतर पुन्हा त्याच मंडपात खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक बांधवांना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. आणि त्याच वर्षी 1956 ला 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला होता. तर हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे तिन्ही करेक्ट आहे. म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 2, ए, बी, सी हे तिन्ही योग्य आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो आपले इतिहासचे प्रश्न संपतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.